6 वाजताची जी जेटी आहे त्या जेटीने आम्ही तिकडे जाणार आहे. तुला सबस्क्राईब करतात आहे. अरे असे आपले सबस्क्रायबर आपले मित्र भेटतात ना, खूप छान वाटतं आम्हाला भेटल्यानंतर. खूप छान असं दृश्य आहे इकडे. फायनली आता बोट इथून निघालेली आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज आम्ही चाललेलो आहे एक नवीन ब्लॉग बनवण्यासाठी विरार जेटीला. विरार टू सफाळेपर्यंत अशी जेटी चालू झालेली आहे. तर ह्या जेटीमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे, कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आजचा ब्लॉग असणार आहे आपला विरार टू सफाळे जेटी. विरार स्टेशनवरून जर तुम्ही येत असाल तर डायरेक्ट मॅगडीचा रोड पकडून सरळ यायचं आहे तुम्हाला. मॅगडीच्या पुढे हे हनुमान मंदिर आहे. इथून सरळ गेल्यानंतर तुम्हाला पुढे जेटी लागेल. मी दाखवेन पुढे कशा प्रकारे जायचं आहे. हनुमान मंदिर गेल्यानंतर पुढे एक लेफ्ट आणि सरळ रोड जातो. सरळ रोडला तुम्हाला यायचं आहे. इकडे एक माताचं मंदिर आहे समोरच, संतोषी माताचं मंदिर आहे. आणि हा जो रोड आहे हा आता खूप चांगला बनवला आहे. आधी या रोडला खराब रोड होता आणि छोटा होता, आता जरा मोठा पण केला आहे या लोकांनी. जेटीचं दर आणि टायमिंग टेबल सगळं मी तुम्हाला स्क्रीनवर टाकेनच, तर तुम्ही पुढे बघायला सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. संध्याकाळच्या वेळेला इकडे वॉकिंगला येतात, रनिंगला येतात. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर कसा आहे. इकडे एक नवीन टर्फ पण ओपन झाला आहे रणभूमी म्हणून. आज संडे असल्यामुळे इकडे गर्दी बघायला मिळते तुम्हाला. मोठ्या प्रमाणात इकडे फिरायला वगैरे येतात. ह्या रोडला तुम्ही विकेंडला आलात तर थोडीफार गर्दी असते, कारण की थोडा चांगला आणि शांत रोड आहे. इकडे पण एक आहे रोड, एक गावात रोड जातो मारंबळपाडा. आजपासून जेटी चालू झाल्यामुळे बहुतेक गाडी इकडे बघायला मिळत आहेत तुम्हाला. ह्या गाड्या वाटतंय, मला असं वाटतं आय थिंक पालघरला सफाळ्यालाच तिकडे जात असतील, कारण की टाईम टेबल जे आहे ते 15-15 मिनिटांनी इथे बोटी सोडल्या जातात. हे बघा समोरून येणाऱ्या गाड्या पण आहेत. इथला रोड आणि इकडचं हे बघा समोरून आय थिंक इकडची बोट इकडे आलेली आहे जेटी, त्यामुळे समोरून गाड्या खूप प्रमाणात येत आहेत. बघू शकता तुम्ही. फिरायला गेलेली आहेत त्या साईडला पलीकडे, आता रिटर्न आली आहेत. आता 6 वाजताची जी जेटी आहे त्या जेटीने आम्ही तिकडे जाणार आहोत आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो इकडचं दर आणि काही गोष्टी आहेत, सगळ्या डिटेल्स मी माहिती तुम्हाला देईन इकडे. मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी चालू आहे. इथे लाईन पण लागलेली आहे. बघू शकता तुम्ही, पलीकडे जाण्यासाठी लाईन लागलेली आहे. आजचा पहिलाच दिवस आहे. मला वाटतं ही लाईन आहे पूर्ण.
स्कॅनर द्या ना, दोन रिटर्न. हे बघा, दोनचे सिंगल 50 रुपये ना? हां सिंगल 50. हां मानणार नाही. हां 150 होतात का बघा गुगल पे लिमिट. 2 रिटर्न द्या. झालं. सिंगलचे 50, रिटर्नचे एकाचे 50 आणि दोघांचे 100. मित्रांनो बघू शकता तुम्ही, इकडे पॅराग्लायडिंग पण होते. फुल हे राजोडीला बघायला मिळतं आपल्याला. हे आता जेटीच्या इकडे पण आलेलं आहे. फायनली आता तिथून बोट आता निघाली आहे. इथे येते आता ही समोरून जी येते बोट, ह्या बोटमध्ये आम्ही जाणार आहोत. तुम्हाला पूर्ण डिटेल्स ह्या बोटमध्ये गेल्यानंतरच सांगतो. प्रचंड अशी गर्दी बघायला मिळते. बघू शकता तुम्ही, इकडे गर्दी खूप झालेली आहे. संडे आहे. माझ्या मागच्या साईडला पण खूप गर्दी आहे. बघू शकता तुम्ही, तिकडे तिकीट काउंटर आहे जे आहे. समोर सनसेट पण होत आहे. खूप छान असं दृश्य आहे इकडे. नक्कीच भेट द्या तुम्ही. जेटीमध्ये जर गाडी उतरवायची असेल तर थोडी वाकडी करूनच उतरवावी, कारण सरळ जर उतरवली तर खाली गाडी घासते. तुम्ही बघू शकता, हिचा खूप ग्राउंड क्लिअरन्स हाय आहे थोडा, त्यामुळे ही गाडी जाऊ शकते आरामात. क्रेटा बघूया आता आपण. क्रेटा खाली घासते. हो, थोड्यासाठी वाचली क्रेटा, पण क्रेटाचा ग्राउंड क्लिअरन्स खूप चांगला आहे. टाटा पंच बघूया आपण. टाटा पंचचा काय, हो टाटा पंच पण सही आहे. अशा काही गाड्या आहेत त्या खाली लागल्या जातात, त्यामुळे थोडी क्रॉस करूनच इकडे गाडी काढावी. उतरवतात पहिला हा टायर बाहेर येतो. रिक्षा अटकली आहे, रिक्षावर नाही येत आहे. खूप सारे असे इकडचे रूल्स आहेत आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ना, त्या प्रॉपर तुम्ही केल्या पाहिजे, त्याशिवाय त्या गाड्या निघणार नाहीत. जर तुम्ही अशी कशी गाडी सरळ एकदम स्ट्रेट टाकली आणि स्ट्रेट काढलायचं बघितलं तर ती गाडी खाली घासली जाईल, तुम्हाला खर्च पडेल. आता ही नवीन क्रेटा बघा, ही प्रॉपर याने काढली आहे. हां, ही सरळ एवढी फास्ट नाही आणायला पाहिजे होती, बट त्यांनी क्रॉस आणखीन केली असती तर प्रॉपर निघाली असती. ग्राउंड क्लिअरन्स पण खूप चांगला आहे क्रेटाचा. बल्यानो गाडीचं बघूया आपण खाली कशी लागते, की प्रॉपर येणार आहे. हां, चढताना आलं आहे बंपर बाहेर. बल्यानो नाही आहे, ही सिएट आहे. ओ भाई साहब, ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी आहे या सेडन गाडीचा ना, असंच असतं इश्यू. त्यामुळे पुढे बघू शकता तुम्ही, पूर्ण निघालं आहे, करायचं आहे भाऊला.
सो मित्रांनो, आता आपली एंट्री होणार आहे इकडे. हा जो एरिया आहे इकडे खूप असा ना घसरंडीचा आहे, त्यामुळे थोडंसं प्रॉपर गाडी चालवावी इकडे. फायनली आता बोट इथून निघालेली आहे. आता ही जाणार आहे सफाळा आहे त्या साईडला जाणार आहे. अरे काय बोलतो भाई, कसं आहे भाई? अरे थँक्यू बोला ना, हे अनिकेत आहे. अरे रे काय बोलतो व्हिडिओ बघितलेला, व्हायरल गेलेला ना, शिंगाचा. मस्त होता, एक नंबर होता. अरे थँक्यू भावा, थँक्यू भाई, आम्ही तेरा सबस्क्रायबर आहे. अरे थँक्यू. मी मागाशी बोलला की तूच असेल कदाचित. चांगला आहे रे भाई, तुला सबस्क्राईब करतात भाई. अरे असे आपले सबस्क्रायबर आपले मित्र भेटतात ना, खूप छान वाटतं आम्हाला भेटल्यानंतर. तुम्ही असेच भेटत राहा आणि आमचे व्हिडिओ आहे ना बघत राहा. त्यासाठी काय पण. हां, तर ह्यांचा पण एक चॅनल आहे. तर तावडे सांगा तुमच्या चॅनलचं नाव. आमचं पेजचं नाव बीच पॅडल्स आहे. अच्छा, इंस्टाग्रामवर बीच पॅडल. आम्ही वसई विरार पूर्ण सायकलिंग बीच हे कव्हर बीच साइड पूर्ण बीच कव्हर ओके खूप चांगलं आहे, खूप छान. आजकाल सायकल कोण चालवायला मागत नाही, त्यामुळे तुम्ही हा जो पेज आहे ना खूप चांगला चालवला आहे. त्यासाठी तुम्हाला खूप माझ्याकडून शुभेच्छा. मध्ये भरपूर काही गोष्टी आल्या. आता एक नवीन आलं. हां हो, सफाई करता. मला कम्फर्टेबल 30 रुपयामध्ये इकडून तिकडे. 30 रुपये पर पर्सन आणि विथ बाईकसोबत 66 आणि कार असेल तर 100 रुपये. चढवायला ना वेळ लागतो, पण ठीक आहे. आता जास्त इकडे अट्रॅक्शन निघाली. अपने जैसे लोग हैं ना. भाई बड़े पर्दे पे आने वाले पहिल्यांदा भाई. बड़े पर्दे ह्यांचे ना आजकाल ह्यांचे तुझे ना इंस्टावर जे रील बनवता ना तुम्ही, ते खूप कॉमेडी आणि खूप चांगले वाटतात रे मला. मी ना तुमचा ना फॅन झालो. आणि तुमच्यामध्ये तो चाय विकणारा होता ना, तो तर एक नंबर. मी तर हां, त्याला ना आमच्या विरार ट्रेनमध्ये त्याला पाठवा कधीतरी. तर आम्हाला मी खूप आणि माझे जे सबस्क्रायबर आहे ना त्यांना पण खूप आवडला त्याचा. फायनली आता त्या टोकावरून ह्या टोकाला आलेले आहेत आम्ही. जेमतेम नाही म्हणतो 10 मिनटं तरी लागले असतील तिथून इथे यायपर्यंत. जास्त घाई करू नका, कारण आरामात उतरा, रिस्की आहे हे बघा. गाड्या तिथे मागेच लावल्या आणि वन साईड जर खाली ठेवला ना, इकडे जायला प्रॉपर अशी जागा केली तर ह्या ज्या बाकीच्या इकडच्या गाड्या आहेत त्या आरामात इकडे उतरू शकतात. नाहीतर इथे ट्रॅफिक जाम होईल आणि मग प्रॉब्लेम क्रिएट होईल, खूप वेळ लागेल. कारण की गाडी उतरण्यात आणि चढण्यामध्ये खूप वेळ जातो. शक्यतो गाडी वाकडीच उतरायचं बघा. थांब, घाई नको करू, एकदम आरामात.
इकडे जर इकडे बोटवर जर घाई केली टर्न वगैरे मारायला आणि फास्ट निघायचं बघायला गेले तर ठोकाल कोणाला तरी, त्यामुळे पूर्ण बोट क्लीन झाल्याशिवाय इकडे तुम्ही टर्न वगैरे आणि जास्त घाई करूच नका. मी तर म्हणतो आरामात घ्या, कारण की खूप स्पेस आहे या बोटीवर. बघू शकता तुम्ही जेमतेम 40 गाड्या इकडे राहू शकतात. पलीकडचा रोड जो आहे एकदम छोटा असल्यामुळे इकडे ट्रॅफिक खूप लांबपर्यंत बघायला मिळतं तुम्हाला. त्या साईडचा जो रोड आहे तो खूप असा अरुंद आहे, त्यामुळे तिकडे खूप कमी ट्रॅफिक असते. इथे तुम्ही बघू शकता समोर पूर्ण लाईन लांबपर्यंत गेली आहे. खूप छोटा रोड आहे. कशी वाटते भावा तुला व्यवस्था कशी वाटते इकडे खूप चांगलं वाटतंय मला. आणि तुम्ही आलात ना, अजून 4 चांद लागलेत. तुम्ही 3 जण आलात ना, खूप छान वाटतंय. तुम्ही इथे बघू शकता, इथे हजारोने संख्या आहे. 100 गाड्या आहेत, 50-60 तर 4 व्हीलर आहेत. भरपूर जबरदस्त बनवलं, चांगली केलेली आहे आपल्या सामान्य माणसासाठी. आपल्यासाठी जे केलं त्याचा चांगला वापर करून घेत आहे. पहिल्या दिवशी खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. सगळे आले, सगळे बघायला आले, सगळे इकडे प्रवास करत आहेत. सगळ्यांचा सुविधाचा हे घेतात, लाभ घेत आहेत. ते खूप चांगलं वाटतं. ट्रेनने एवढा वेळ जो लागायचा तो आता 15 मिनिटात तुम्ही इकडून तिकडे जाऊ शकता. हो, आम्ही विचारलं एका गाडीवाल्याला, तो बोलला याचे किती किलोमीटरचे पैसे पण वाचतात आणि टाईम पण वाचतो. आणि तुम्ही जाणार 18 किलोमीटर, असे फक्त 10 किलोमीटर. तिकडून 10 किलोमीटर सफाळ आहे. खूप चांगलं व्यवस्था झाली. एकदम बाहेर नको गाडी जॅकेट पण आहेत अवेलेबल. म्हणजे काही दुर्घटना झाली तर इकडे तुम्हाला लाईफ जॅकेट पण दिले जातील आणि आपल्या पब्लिकला वाचवलं जाईल. खूप गर्दी असते मित्रांनो. तुम्ही पण कधीतरी इथे एक भेट द्या आणि एक अनुभव घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. तुम्हाला मी आज दाखवलं जेटी आजपासून चालू झालेली आहे मरंबलपाडा ते सफाळ्यापर्यंत. तर ह्या जेटीचा पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं? मला एकदम भारी वाटलं आज एकदम एक्सपिरियन्स करून. आणि मला एक सांगतो मी, म्हणजे आपण बघतात यूट्यूबवरती तुम्ही याचा व्हिडिओ बघत असतील 3 मिनिटाचा 5 मिनिटाचा, बट त्याच्यामागे आज मी बघितलं की हा कसं म्हणजे सगळं शूट करतो आहे, कवर करतो आहे. काय माहिती असेल ते होऊ शकेल तेवढं तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आहे हा. आणि त्याच्यानंतर एडिटिंग वगैरे, तर त्याच्यामागे खूप मला असं वाटतं मेहनत लागते. तर तुम्ही प्लीज भावाला सपोर्ट करा, भावाला आपला प्यार द्या. आणि फुल अतिशयपणे आपले काही मित्र असतील त्यांना पण सांगा सबस्क्राईब करा. कारण की विरार वसईची जेवढी पण आपली इथे फिरणारी किंवा न फिरणारी जे आपले प्लेसेस आहेत ते तुमच्यातर्फे आणतात आणि एवढी मेहनत करतात. तर त्यांना प्लीज आपण विरारकर वसईकर हे सगळ्यांनी सपोर्ट केलंच पाहिजे. थँक्यू बाबा. थँक्यू भाई, मजा आली आज जाम. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.